विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी अजित पवारांच्या कौतुकाचे बोर्ड लावण्यात आले होते। मात्र आपण जर आता बघितलं की पंढरपूरमध्ये दादांच्या 41 विजयी शिलेदारांचे अभिनंदन आता कसं वाटतंय अशा पद्धतीचा खरतर बोर्ड लावून विरोधकांना डिवचण्याचा खरतर प्रयत्न केलेला आहे। आपण जर बघितलं तर हा बोर्डकर सर्वांचं लक्ष खरतर वेधून घेतलं जात आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येक राष्ट्रवादीचा हा जो कार्यकर्ता होता हा शरद पवार गटामध्ये सामील झाला होता। अजित पवार गटामधून बरेचसे लोक शरद पवारांकडे गेले होते, मात्र त्यांचा एकमेव जो शिलेदार होता श्रीकांत शिंदे हे एकटे शिलेदार खरतर निवडणुकीमध्ये लढले होते आणि त्यांनी खरतर 41 विजयी शिलेदारांचं अभिनंदन करण्याकरता आता कसं वाटतं असा बोर्ड लावलाय आणि त्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये खरतर हा चर्चेचा विषय झालेला आहे। स्वतः श्रीकांत शिंदे आता आपल्याबरोबर काय सांगताल, काय हेतू की आता कसं वाटतं हा बोर्ड लावलाय? आता कसं वाटतंय, ह्या मागचा एकच उद्देश आहे की ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाली, विभागणी होत असताना अनेक जणांनी दादांवर तोंडसुख घेतलं, ज्याची पात्रता नाही अशांनी सुद्धा दादांवर टीका केली। पण टीका करत असताना कोणत्या भाषेत टीका करायची हे सुद्धा त्याचं भान राहिलं नाही। उठ सूट उठायचं आणि दादांकडे काय आहे, पक्ष चोरला, झेंडा चोरला, चिन्ह चोरलं असे अनेक जणांनी वल्गना केल्या की आदरणीय पवार साहेबांनंतर दादाचं अस्तित्व काय। पण खऱ्या अर्थानं 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत दादाने खऱ्या अर्थानं आपलं अस्तित्व आणि आपलं कर्तृत्व दादांनी दाखवलेलं आहे। आणि माझा हाच त्यांना प्रश्न आणि सवाल आहे की आता कसं वाटतंय? कुठेतरी विरोधकांना डिवचना करताय? नाही, डिवचना करता हा नाही, फक्त ज्यांनी आपली लायकी नसताना दादांवर जे तोंडसुख घेतलं त्यांनाच फक्त वाक्य म्हणजे लागू होतंय किंवा आता कसं वाटतंय? आपण बघितलं असेल की ज्या लोकांनी खरतर पवार गटामध्ये जाऊन अजितदादांवरती तोंडसुख घेतलं अशा खरतर राष्ट्रवादीचे असतील, इतर पक्षाचे असतील, या सर्वांना कुठेतरी त्यांनी डिवचना करता आता कसं वाटतं अशा आशयाचे बोर्ड लावलेला आपल्याला पाहायला मिळतो। संपूर्ण पंढरपूर मतदारसंघामध्ये हा बोर्ड आता लक्ष वेधून घेत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।